महिलांचा आदर करणारे महिला दिनी पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीचा अभिनव उपक्रम। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा आदर सन्मान राखणारे मानवतावादी प्रगतशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात पार पडला। अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके, उद्घाटक ए.डी. पाटील, स्वागताध्यक्ष आधार ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अंजुमन खान व गीतांजली पाटील। मिरज पंचायत समिती, आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भीमागड महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देश राज्य पातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटक सहकार तज्ञ ए.डी. पाटील यांनी महिलेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीची गाठ सोडून उद्घाटन केले व महिलांनी कालबाह्य झालेल्या कर्मकांडात अडकवणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरेचे चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावे असे आवाहन केले। सहाय्यक गट विकास अधिकारी मडके यांनी स्त्री पुरुष हे समान असून त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे। तसेच गीतांजली पाटील व पुरुष हक्क समितीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी अन्याय करणारे पुरुष अथवा महिला नसून ती वाईट प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण करावी असे मनोगत व्यक्त केले। यावेळी 40 महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या पुरुषांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सुरेखा शेख, डॉक्टर गुलाब मालगावे, जालिंदर महाडिक, सदाशिव पवार, सुधीर नाईक, श्रीमती चेतनादेवी खुरपे, गीतांजली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी श्रीमती उत्तरादेवी, चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन पुणे कार्यकर्ते, अधीक्षक नेहा सभासद, दीपक ढवळे, राजेश ढोबळे, राजेश साळुंके, प्रमोद माळी, आयुब सुतार, चंद्रकांत माळी, प्रदीप पाटील, वसंतराव खांडेकर, डी.बी. पाटील, वसंत दळवी, यशवंत जगताप, त्रिशला पाटील, हजरत अली सोनीकर, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते। यावेळी स्त्री पुरुष समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली। या ठिकाणी आहेत त्यांच्या डोळ्यावरती उद्घाटन करावं आणि चेतनादेवी कुर्ते मॅडम, संपादिका मनोयुवा मासिक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मिरज पंचायत समिती, आधार ज्येष्ठ नागरिक संस्था सुभाषनगर आणि विमानगड महिला संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं हा आपला असा कार्यक्रम साजरा करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा आदर करणारे, सन्मान राखणारे, समतावादी, मानवतावादी, प्रगतिशील विचारांचे जे पुरुष मंडळी असतील तर पुरुषांना सुद्धा लागतोय। दादा टीव्ही बघायला लागलाय ना आणि काही अभ्यास करायला लागले, पाहुणे आले, घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणले तायडे पाहुण्यासले पाणी आण। तायडीने म्हणाली आबा मी अभ्यास करते, दादाला सांगा। आबांना राग आला, सगळ्यासमोर मुलगी असून असं वागलीच म्हणून त्यांनी उठले रागानं आणि तिला थोबाडीत मारले आणि पाणी आणायला लावलं। ती रडत रडत बिचारी गेली, पाणी आणली आणि पाहुण्यांना दिली। कालबाह्य झालेल्या चुकीच्या रूढी परंपरेचा पगडा सुद्धा त्या ज्येष्ठ नागरिकावर होता, पण दादा हसत होता। कारण दादा काय करत होता, मी पुरुष आहे ची मानसिकता लहानपणापासून रुजवली गेली आहे। समाजाचे शत्रू 4 आहेत ते आपण समजावून घेणं आताची काळाची गरज आहे। प्रगतिशील पुरुष म्हणून बोलवलं आपण। अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता आणि दारिद्र्य स्त्री आहे याचा मला अभिमान आहे। पुरुष माझा ना माझ्या एकटीचे ना त्याच्या एकट्याचे, हे चांगलं बनवून पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योतिबा। ते नाही जमणार आहे, पण ती असं काहीतरी करत असेल, ती वेगळं काहीतरी करत असेल तर तिला म्हणणार नाही। आणि अशा आमच्यासारख्या अशा धडधडाने काम करणाऱ्या महिलांना हळदी कुंकुला वगैरे डावललं जाते का, तर तिथं आम्ही पुरोगामी विचारायचे आहोत, कारण ते विचार आम्हाला पटत नाही। त्या मानसिकतेत आम्हाला गुरफटून राहायचं नाही आणि इथं बसलेले ना सगळ्यांना मला सांगायचं की त्याच मानसिकतेत तुम्ही स्त्रियांना गुरफटून ठेवू नका। तिला जर बाहेर पडून एखाद्या सामाजिक कार्यात काम करायचं असेल, ती चांगलं काहीतरी करू इच्छितात, काहीतरी काम करतात, त्यांच्याबरोबर जर मला काम करायचं असेल तर त्यांना करू द्या।